नमस्कार मित्रांनो, तर कोकणात आल्यानंतर हा आपला पहिला मोटो ब्लॉग असणार आहे. तुम्ही एन्जॉय करा. तर ही अशी आहे कोकणी वाडी. आता पुढचा डावा टर्न घेतला की आपण थोडं पुढे गेल्यावरती हायवे लागणार, मुंबई गोवा हायवे. हा अजूनही आतलाच रस्ता आहे. आता पुढून खाली उतरणार आपण. हा रस्ता पुढे खाली उतरेल, मग एक ब्रिज दिसेल आपल्याला. त्या ब्रिजच्या खालून राईट मारला की आपला हायवे सुरू होतो. कुत्रे जास्ती झाले तिकडे, काय करतोय हा. आता आपल्याला इकडून उजवीकडे जायचं. हा आपण आता कनेक्ट करणार आणि आपला तर डायरेक्शन आहे हे मुंबईच्या दिशेने आहे. हे पावसाळ्यानंतरचे रस्ते, खड्डे तर अजून सगळे गेले नाही आहेत. हा आपण आता ब्रिज घेतला आहे. आता जितके पण ब्रिज आहेत ना मुंबई गोवा हायवेमध्ये, ते 3 पदरी आहेत. रस्ते 2 पदरी आहेत हायवेचे, पण ब्रिजेस सगळे 3 पदरी आहेत. ते छान आहे वातावरण. हवेत मस्त थंडावा आहे, प्लेझंट वाटतं. हवा पण एकदम फ्रेश आहे. त्यामुळे हा आपला पहिला ब्लॉग आहे. फक्त एक गप्पा गोष्टी किंवा मी काय जास्ती काय दाखवणार नाही, जास्ती निसर्ग वगैरे नाही दाखवणार. हा फक्त एक राईड आहे. माझ्या घरापासून तरी जवळच आहे, जास्ती नाही आपण जाणार. हा बघा, हा कसं टाकतो. हायवे लागून वाडी, ती घरं थोडी इकडे असे बिल्डिंग्स पण बनलेले. आता डेव्हलपमेंट, प्रगती होते. पूर्वी आपली जी वाडी संस्कृती आहे ती तरी आहे, असं अगदी गेली अशी नाही आहे. RCCचे घरं पण जास्ती बनायला लागलेत. पहिल्यातले आपले मातीचे घरं तर आता दिसतात. चिऱ्याचे घरं खूप बनवतात तरी इकडे, असं नाही आहे की अगदीच टाकून दिलं, पण चिऱ्याचे घरं खूप छान पद्धतीने बनवतात अजून तरी. कोकणातल्या हायवेचे एक छान आहे की असे नागमोळे वळण आहेत. पूर्वीचे रस्ते होते ना, नागमोळी वळणं आणि एक पदरीच रस्ता असायचा. घाट जाणवायचे, आता तसं जास्ती काही जाणवत नाही. पण रस्ता खूप मस्त झालाय रायडिंगसाठी पण आणि गाड्यांसाठी ऑफकोर्स. फक्त मधी पॅचेस अजून काय काम खूप बाकी आहे. तळ कोकणातले रस्ते चांगले मेंटेन ठेवलेले आहेत. संगमेश्वर पासून रस्ता जरा खराब आहे, म्हणजे मुंबईच्या दिशेने नाही, गोव्याच्या दिशेने. संगमेश्वर पासून गोव्याच्या दिशेने थोडा रस्ता खराब आहे. त्याच्यानंतर एकदा सिंधुदुर्ग जिल्हा सुरू झाला, तिथून रस्ता चांगला होतो परत. रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी काम बाकी आहे. रायगडमध्ये पण तीच गत आहे. ते जरा अजून थंड वाटते, मस्त झाडं जास्ती आहेत त्यामुळे. आता आपण काय करूया, पुढून इथून ब्रिज लागेल ना, तिथून आपण U-टर्न घेऊया. आता हे किती अंतर कापलंय, हे जवळजवळ आपण 8 किलोमीटर आलोय, 8-10 किलोमीटर. पुढचा जो ब्लॉग असेल ना, तो आपण आता काहीतरी मस्त नेचर, टुरिस्ट स्पॉट किंवा हिडन असं काहीतरी करू. हिडन असेल तर मी लोकेशन सांगणार नाही, पण टुरिस्ट असेल तर मी लोकेशन रिव्हील करीन किंवा तुम्हालाच विचारेन हा कोणता लोकेशन आहे तुम्ही सांगा. आणि तो प्रसिद्ध असल्यामुळे तुम्ही सांगू शकता. कोकणातले आहेत, गोव्याला जाणार असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असतील, त्यांना तो लोकेशन लगेच समजेल. तर या ब्रिजच्या इथून आपण U-टर्न घेऊया. हे आहे सावली हॉटेल. इथे बरेचसे समारंभ होतात, लग्न वगैरे असे काय काय समारंभ होत असतात इथे. इकडल्या ओनरने आम्हाला तर सांगितलं इकडे काही मराठी सेलिब्रिटीज पण येतात जेवायला. मी तरी पाहिलं नाही अजून. छान संध्याकाळची वेळ. किती समोर छान दृश्य आहे बघा.
तर मला हे खूप आकर्षक वाटतं. 8च्या गाडीला घाई आहे, ओव्हरटेक करायचं त्याला. आपण थोडी जागा देऊया. आता आपण जस्ट जसं शहराच्या जवळ जातोय गाड्या आपल्याला दिसणार अशाच. टमटमची स्पीड नेहमी कमी असते, त्यामुळे आपण याला ओव्हरटेक करूया. या पुढच्या 2 गाड्या आपल्या स्पीडने चालल्यात. मला असू दे पुढे ओव्हरटेक करू. आपण ओव्हरटेक करायच्या मूडमध्ये दिसतं. काय ओव्हरटेक नको व्हायला. ठीक आहे, चला ओव्हरटेक करूया आपण. ट्रॅव्हलरला ओव्हरटेक करू. शिस्ती बाईक मला पण आवाजला. हे आलो आपण आता मगासच्या ब्रिजवरती. हा ब्रिज उतरला ना आपण मग दहावीकडे जाणार. ट्रॅव्हलर तुला कुठे जायचं बाबा? पाटलाकडचं माझ्या सेफ्टी म्हणूनच येतोय. हा दहावीकडचा सिग्नल देऊया. हा जो आता बोगदा येईल ना तिथून आपण राईट मारला होता. हे इथून आलेलो ना आपण. आता परत आपण घरच्या दिशेने चाललोय. हे कुत्र्यांनी मस्त यांचा अड्डा बनवून ठेवलेला आहे. तरी हे 2च कुत्रे आहेत. ते बरेच कुत्र्यांचे ग्रुप बसलेला असतो. तसं काय चावत नाहीत, पण लहान मुलांना भीती वाटते. आता माझे 2 मुलं आहेत, त्यांना शाळेची बस कधी कधी सोडली इथे. आता तर घराकडेच सोडते, पूर्वी इथे सोडायची. आणि कुत्रे बसलेले असायचे. लहान मुलगी माझी जास्ती घाबरते कुत्र्यांना. हा एक टर्न जरा आहे थोडा घाटासारखा. समोरून गाडी आली ना हॉर्न द्यायला लागतो. ही आली तशीच. 2 व्हीलर असते तर का नाही, 4 व्हीलर आली की वांदी होतात. हे बघा. आणि आपण आता पार्क करून घेऊया. नानू पण आली रिसीव्ह करायला. बाबा आले म्हणून ब्लॉगिंग करून पराक्रम केला मला. चला, ही झाली आपली बाईक पार्क. नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि इथेच आपण आपला ब्लॉग एंड करू. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, गुड बाय.